बघा आता हा काय म्हणता येतं, इन क्वाड्रिलेटरल आय जे के एल. एक क्वाड्रिलेटरल कोणता, आय जे के एल. साइड आय जे पॅरलल टू साइड के एल. आता इथं लक्ष देण्याला एक गोष्ट आहे, साइड आय जे पॅरलल टू साइड के एल सोबतच काय म्हणताय, अँगल आय इज इक्वल टू 108 आणि अँगल जे सॉरी अँगल के इज इक्वल टू किती आहे, 53 अंश. देन फाइंड द मेजर ऑफ द अँगल जे अँड अँगल एल. अँगल जे आणि अँगल एल चं तुम्हाला माप काढायचं आहे. बघा आता असा एकच तुमच्याकडे क्वाड्रिलेटरल आहे ज्याची समोरील साइड काय असतात, एकामेकासोबत पॅरलल असतात. तो कोण असते, तुमचा ट्रॅपेझियम. जर बघितलं बघा आता हे साइड यासोबत पॅरलल असतात, म्हणजेच काय, याला जर नाव देतो म्हणलं आय जे के एल, हे नाव जर त्याचं बघा, अँगल आय किती आहे म्हणता, हा 108 अंश आहे. सोबतच काय म्हणते, के जे आहे तो किती आहे, 53 अंश. अँगल के जो आहे हा किती आहे, 53 अंश. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, हा तुमचा जे आणि हा तुमचा एल तुम्हाला फाइंड करायचं आहे. आता बघा जे आणि एल फाइंड करत असताना एवढं लक्षात ठेवायचं, जर समजा ही साइड याच्यासोबत, ही वरची साइड खालची साइड जर पॅरलल असेल तर काय असते, हे जे साइड जर पॅरलल आहे त्याच्यातली हे काय होणार, तुमची ट्रान्सव्हर्सल होईल किंवा ही तुमची एक ट्रान्सव्हर्सल होईल. मग ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला दोन्ही बनले जे अँगल असतात ते कोणते असतात, इंटेरियर अँगल. आणि इंटेरियर अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच काय, तर ह्या अँगल आणि ह्या अँगलची बेरीज किती असणार, 180. सोबतच या अँगल आणि या अँगलची बेरीज किती असणार, 180. मग हे दोघांची बेरीज 180, ह्याही दोघांची बेरीज 180 होईल. त्याला इक्वल ठेवायचे, त्याच्यातून त्याला काय करायचं, याच्यातून हा मायनस करून टाकायचं, म्हणजे तुम्हाला काय भेटणार, त्याचे आन्सर मिळणार. म्हणजे काय होणार बघा आता, देअरफॉर काय लिहिते ते, इन क्वाड्रिलेटरल जे दिलंय त्याच्यापासून आय जे के एल साइड आय जे पॅरलल टू साइड कोणाला, के एल, अँड काय बघू आपण, आय एल अँड सेगमेंट आय एल इज देअर. काय पकडायचं, ट्रान्सव्हर्सल. ते ट्रान्सव्हर्सल आहे म्हणून काय होणार, देअरफॉर काय दिसते, अँगल आय प्लस अँगल एल इज इक्वल टू किती, 180 अंश. कशावरून, इंटेरियर अँगल. कोणते आहे ते, इंटेरियर अँगल आहे. अँगल आर कसे असतात, सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. मग बघा अँगल आय चं माप किती, 108 होतं, 108 अधिक अँगल एल इज इक्वल टू 180. 108 तिकडे नेलं काय होणार, अँगल एल इज इक्वल टू 180 मायनस 108. 180 मध्ये 108 गेलं किती राहते, 72 राहते. मग अँगल एल इज इक्वल टू किती आलं, 72 अंश. सोबतच बघा आता त्याच्या समोर, आता हे भेटलं तुम्हाला 72 अंश. आता याला बघायचं आहे, आता हे सुद्धा ट्रान्सव्हर्सल झाली. मग काय लिहिता येते, देअरफॉर सेगमेंट सॉरी अल्सो काय लिहिता येणार, सेगमेंट कोणती तुमची, सॉरी काय म्हणता येणार आपल्याला, साइड आय जे पॅरलल टू साइड कोणाला आहे, के एल, अँड आता ट्रान्सफर करून पकडायची, अँड लाईन किंवा सेगमेंट जे के इज अ ट्रान्सव्हर्सल. जे के ला काय पकडू आपण, ट्रान्सव्हर्सल पकडली. काय होणार, देअरफॉर अँगल कोणता, जे प्लस अँगल के इज इक्वल टू किती, 180 अंश. मग अँगल जे प्लस अँगल के 180 अंश आहे, तर अँगल जे चं माप आपल्याकडे आहे ना, पण के चं तर आहे. अँगल जे प्लस अँगल के किती, 53 होतं, इज इक्वल टू 180. 53 तिकडे नेल्यावर काय होणार, 180 मायनस 53. तर किती येणार, अँगल जे इज इक्वल टू 180 मायनस 53. तर काय येणार, देअरफॉर अँगल जे इज इक्वल टू, आता बघा 180 मायनस 53 जर आपण केले किती होणार, 127 अंश. हे झालं आपलं अँगल जे चं माप. अशा प्रकारे आपण याला सोडवू शकतो. बघा त्याच्यानंतरच काय म्हणता येते, हे एक आपल्याला येऊ शकते पुन्हा. बघा आता काय म्हणता येतात, इन फिगर आकृतीमध्ये काय म्हणून राहिलं,
पॉइंट एक्स वाय झेड आर मिड पॉइंट एक्स वाय झेड हे काय मिड पॉइंट आहे कोणाची AB चे, हा BC चा आहे, हा कशाचा आहे AC चा आहे, असं ते म्हणत आहे ऑफ अ ट्रायंगल ABC या ABC ट्रायंगल मध्ये आहे. तर त्याच्यात काय म्हणतात AB इज इक्वल टू 5. बघा आता AB चं माप किती दिलं आहे 5, BC चं माप किती दिलं आहे तुमच्याकडे AB इज इक्वल टू 5, BC चं दिलं आहे 11 आणि AC चं दिलं आहे तुमच्याकडे 9. फाइंड द लेंथ ऑफ XY. बघा हा XY YZ आणि XZ याचं तुम्हाला माप काढायचं आहे. आता जर तुम्हाला असं जर दिसलं तर तुम्हाला पटकन आठवण आली पाहिजे. कोणाची आठवण येणार बघा आता हा मिड पॉइंट आहे, हा मिड पॉइंट आहे, हा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट आहे म्हटल्यावर कोणाची मिड पॉइंट थेरमची आठवण यायला पाहिजे, कोणाची दुसऱ्याची आठवण नाही यायला पाहिजे. आता बघा मग मिड पॉइंट थेरम काय म्हणते, तर मिड पॉइंट थेरमचं काय म्हणणं आहे, जे लाईन बघा ही जर लाईन याच्यावर काय असेल, हा एक मिड पॉइंट असेल, हा एक मिड पॉइंट असेल. जर दोन मिड पॉइंट असेल तर काय असते, हे जे लाईन आहे मिड पॉइंटला जॉईन केलेली लाईन ही त्याच्या समोरच्या साईडच्या कशी असतात, अर्धी असते. म्हणजे या बाजूचं माप या समोरच्या बाजूच्या मापाच्या कसं असते, अर्ध असतं. हा तुमचा मिड पॉइंट थेरम आहे. मग बघा मग काय म्हणता येणार, देअरफॉर आपल्याला दिलेल्या याच्यापासून आपण सुरुवात करू. काय दिसते, देअरफॉर एक्स अँड आपण पॉइंट घेऊ, पॉइंट एक्स अँड वाय आर मिड पॉइंट. कशाचा आहे, मिड पॉइंट ऑफ, मिड पॉइंट एक्स आणि वाय कोणाचा मिड पॉइंट आहे, ऑफ साइड AB अँड साइड कोणाचा BC. बघा x या AB चा आहे, y कोणाचा BC चा आहे. देअरफॉर अकॉर्डिंग टू कोणतं थेरम, मिड पॉइंट थेरम. तर मिड पॉइंट थेरम काय म्हणते, आता XY जो मिड पॉइंट आहे त्याला घ्यायचं समोर. काय दिसते मग, XY इज इक्वल टू, हा कसे असते, ह्या XY चं माप अर्ध असते कोणाच्या, त्याच्या अपोजिट साइडच्या. याच्या अपोजिट साइड कोण आहे, हे आहे AC. काय हाफ इंटू AC. तर काय आलं बघा, XY इज इक्वल टू हाफ इंटू AC म्हणलं तर AC चं माप किती होतं, बघून घ्या 9 होतं. मग किती आलं 9, 9च्या अर्धा किती होणार 4.5 सेंटीमीटर. म्हणजे XY इज इक्वल टू किती आलं 4.5 सेंटीमीटर. सिमिलरली समोर चालायचं पुन्हा. आता बघा XY झालं. आता बघा Y आणि Z सुद्धा काय आहे, मिड पॉइंट आहे कोणाची, हा Y आहे तुमच्या BC चा आणि Z कोणाचा आहे AC चा आहे. मग काय लिहिता येते, देअरफॉर पॉइंट Y and Z are midpoint of side. कोणते साइड, मिड पॉइंट ऑफ साइड BC and साइड AC. आता बघा हा मिड पॉइंट आहे Y आणि Z, BC आणि AC चा. तर याच्या अपोजिट साइड कोणती आहे, मग देअरफॉर काय येणार बघा, YZ इज इक्वल टू, या YZ च्या अपोजिट साइड कोणती आहे, AB आहे. म्हणजे काय होणार, YZ इज इक्वल टू हाफ इंटू AB. आता हाफ इंटू AB म्हटल्यावर बघा हाफ जशान तसं AB चं माप किती होतं आपल्याकडे दिलेलं 5, मग किती येणार 5. आणि इथं जर बघा हा इथं डिवाइड मध्ये आहे, 5 ला जर 2 ने भागले किती येणार 2.5. म्हणजे YZ इज इक्वल टू किती आलं मग 2.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बघा तिसरं, आता तिसऱ्याचं म्हटलं तर काय दिसते तुम्हाला. आता बघा हा जो X आहे आणि Z आहे, हा मिड पॉइंट आहे कोणाचा, X आहे तुमच्या AB चा आणि Z कोणाचा आहे AC चा. मग काय लिहायचं, अल्सो किंवा देअरफॉर काय दिसते, X अँड Z इज अ मिड पॉइंट ऑफ साइड AB अँड साइड कोणती आहे AC. देअरफॉर काय लिहिता येते मग, अकॉर्डिंग टू मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट फॉर्म्युला काय म्हणते तेच आपलं. आता XY पकडलं, सॉरी XZ पकडलं काय ना, XZ इज इक्वल टू हाफ इंटू कोणाची याच्या अपोजिट साइड कोणती आहे BC आहे म्हणून घेते, इथं काय ना BC. मग हाफ इंटू BC चं माप किती होतं आपल्याकडे 11 होतं. 11च्या वरती किती 5.5 म्हणजे XZ इज इक्वल टू किती आलं 5.5. अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. एवढं सोपी असते, एकदम काही कठीण नाही. Adjacent side of rectangle are 7 cm and 24 cm. Find its diagonal. आता एक रेक्टँगल आहे म्हणत आहे हा असा वाला. या रेक्टँगल मध्ये आता एक त्याचं नाव देऊन देऊ ABCD. या रेक्टँगल मध्ये काय म्हणत आहे तो, त्याची जे ऍडजेसंट साइड आहे, दोन जवळ साइड दिले, लहान वाले घेऊ 7, दुसरे वाले घेऊ 24. त्याचे काय करायचं डायगोनल, म्हणजे हे तुम्हाला डायगोनल काढायचे, हा काढा किंवा मग हा काढा. हे 7 हे सुद्धा 7 आहे, हे 24 आहे, हे सुद्धा 24. त्यातला एक कोणते डायगोनल तुम्हाला काढायचे आहेत. आता बघा
आपण जर बघितलं तर रेक्टँगलचे सर्व अँगल किती असतात, 90 डिग्रीचे असतात. जर सर्व अँगल 90 डिग्रीचे असेल तर हा जो ट्रायंगल तयार होणार बघा, आता आपण जर ट्रायंगलची गोष्ट केली एबीडी ची, हा काय होणार, राईट अँगल ट्रायंगल. जर हा राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यावर आपण पायथागोरस थेरम लावू शकतो. मग काय येणार, देअरफॉर इन ट्रायंगल एबीडी, बघा एबीडी काय दिसते, अँगल बी इज इक्वल टू किती आहे, 90 डिग्री. तर अँगल बी 90 डिग्री आहे, देअरफॉर ट्रायंगल एबीडी इज कोणता झाला, राईट अँगल ट्रायंगल. जर राईट अँगल ट्रायंगल झाला तर एक आपण बापूसाहेब तयारच राहायचे, कोणता, पायथागोरस. मग काय लिहिते ते, देअरफॉर अकॉर्डिंग टू कोणता, पायथ्याथेरम. आता पायथ्याथेरम काय म्हणताय, पायथ्याथेरम कोणाचा वर्ग, या कर्णाचा वर्ग म्हणजे कोणाचा, बीडीचा वर्ग इज इक्वल टू काय असते, या एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. म्हणजे एक बाजू कोण आहे, एडी आहे, एडीचा वर्ग. दुसरी बाजू कोणती आहे, एबी आहे, म्हणजे एबीचा वर्ग. आता बघा बीडीचं माप आपल्याला आहे नाही, मग एडीचं माप किती आहे, 7, 7चा वर्ग अधिक एबी किती आहे, बघून घ्या 24 होतं, तर 24चा वर्ग. 7चा वर्ग किती झालं, 49. 24चा वर्ग किती होते, 576. किती टोटल, 625. तर बीडीचा वर्गाला हा तुमचा 625. आपल्याला काय लागत आहे, कर्णाचं माप लागत आहे. बीडी इज इक्वल टू मग काय येणार, देअरफॉर बीडी, आता याचा जर स्क्वेअर रूट घेतला काय येणार, बीडी इज इक्वल टू 625 किती आहे, 25 चा स्क्वेअर आहे म्हणजे 25 सेंटीमीटर. मग त्याची डायगोनल जो आहे तो किती होणार, 25 सेंटीमीटर. आता बघा आपल्याला माहित आहे जे तुमचे रेक्टँगल असतात त्याचे डायगोनल काय असतात, एकामेकांसोबत कॉन्ग्रुएंट असतात. मग काय लिहिता येते, देअरफॉर बीडी इज इक्वल टू हा काय, एसी इज इक्वल टू किती, 25 सेंटीमीटर. कारण देऊन द्यायचं डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कसे असतात, कॉन्ग्रुएंट. कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. तर अशा प्रकारे सोडवू शकतो. आता बघा दुसरं काय म्हणतात, डायगोनल स्क्वेअर इज 13 सेंटीमीटर, देन फाइंड इट्स साइड. तुमचा जो डायगोनल आहे, सॉरी स्क्वेअर आहे म्हणताय, स्क्वेअरच्या सर्व बाजू इक्वल असतात. हा जो स्क्वेअर आहे याचा डायगोनल किती दिला, हा एक डायगोनल समजा आपण 13 सेंटीमीटर असं पकडलं, स्क्वेअरला नाव देऊन देऊ ए बी सी डी दिलं. आता याचा जो एक डायगोनल हा 13 सेंटीमीटर आहे म्हटलं, तुम्हाला काय करायचं म्हणताय, त्याच्या जो साइड आहे त्याची बेरीज काढा म्हणताय. आता एक सॉरी त्याच्या जो साइड आहे त्याचं माप तुम्हाला काढायचं आहे. आता आपल्याला माहित आहे तुमचा जो स्क्वेअर असतात त्याच्या सर्व साइड कशा असतात, इक्वल असतात. जर समजा हे साइड एक्स पकडली तर हे सुद्धा एक्स झाली, ही सुद्धा एक्स आणि ही सुद्धा एक्स. याच्यावर आपण काय लावू शकतो बघा. आता त्यासोबतच पुन्हा एक प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे, तुमचा जो स्क्वेअर असतो ते सर्व अँगल कितीचे असतात, 90 डिग्रीचे असतात. म्हणजे स्क्वेअर म्हणजे काय होते, ज्याच्या सर्व साइड इक्वल आहेत त्याचे अँगल कसे असतात, 90 डिग्रीचे असतात. मग याच्यावर आपण काय करू शकतो बघा, जर हा सुद्धा 90 डिग्रीचा आहे, हाय 90 हा 90 हाय 90. आता जर हे झालं याच्याकडे जर बघितलं, हा जर ट्रायंगल बघला एबीडी, पुन्हा आपण जर डबल एबीडी बघला काय दिसतंय, हा अँगल 90 डिग्रीचा, हा सुद्धा कोणता अँगल ट्रायंगल झाला, मग राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगल झालं त्याच्यावर आपण काय लावू शकतो, पायथागोरस थेरम लावू शकतो. पायथागोरस थेरम लावून याला सॉल्व्ह करू शकतो. काय पकडू बघा, लेट साइड ऑफ स्क्वेअर इज x सेंटीमीटर. काय बघणार, x सेंटीमीटर. देअरफॉर बघा इन ट्रायंगल कोणता पकडू, एबीडी. याच पकडलं एबीडी काय दिसते, अँगल ए इज इक्वल टू किती, 90 डिग्री. एबीडी म्हणजे अँगल किती, ए काय पकडलं आपण, 90 डिग्री. इथं चुकलं तुमचं, एबीडी अँगल ए राहतो इथं बघा. अँगल ए इज इक्वल टू किती, 90 डिग्री आहे. अँगल ए जर 90 डिग्री असेल काय लिहिता येते, देअरफॉर हा जो ट्रायंगल आहे कोणता, एबीडी इज कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल. कोणता आहे तो, राईट अँगल ट्रायंगल आहे. जर हा राईट अँगल ट्रायंगल तर काय लिहिता येतो याच्यावर, देअरफॉर अकॉर्डिंग टू पायथागोरस. याला सोडायचं नाही, जिथं राईट अँगल दिसला तिथं हा पायथागोरस थेरम घुसवून द्यायचा. आता बघा मग पायथागोरस थेरम काय म्हणते, पायथागोरस थेरम कोणाचा वर्ग, कर्णाचा वर्ग. कर्ण कोण आहे, बीडी आहे. बीडीचा वर्ग इज इक्वल टू एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, एडीचा वर्ग अधिक एबीचा वर्ग. आता बघा एडी काय दिसते तुम्हाला, काय दिसून राहिलं, एडी. आता बीडीचा वर्ग, बीडी किती आहे, 13 होतं म्हणजे 13चा वर्ग बरोबर एडीचं माप किती आहे, एक्स आहे.
म्हणजे x चा वर्ग अधिक AB चा भाग किती आहे x आहे म्हणून इथे काय झालं x चा वर्ग 13 चा वर्ग होते 169 x चा वर्ग 2x चा वर्ग. आता 2 ला इकडे ट्रान्सफर मारा म्हणजे काय झालं 169 च्या अर्धे किती होणार किती होईल 169 च्या अर्धे 169 भागीला 2 बरोबर x चा वर्ग. जर 169 भागीला 2 जर केलं किती येते 169 भागीला 2 70/2. आता याचा घेऊ स्क्वेअर रूट काय दिसते मग टेकिंग स्क्वेअर रूट घेतला देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेतला काय ना 169 स्क्वेअर रूट किती येते 13 डिवाइड बाय हा किती 2 बरोबर इथे किती आला x 13 डिवाइड बाय सॉरी 2 नाही √2 इज इक्वल टू x. आता बघा 13 डिवाइड बाय √2 याला जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर काय सॉल्व्ह करता येणार याला बघा तर याला कसं सॉल्व्ह करायचं तर दिसते 13 डिवाइड बाय √2 बरोबर x. आता जर याला सॉल्व्ह करतो म्हटलं तर काय दिसणार बघा. आता जर आपण याला इकडे पाहिजे हे जर आहे याला जर रॅशनलाइज करतो म्हटलं काय दिसत याचाच गुणाकार इथं करून टाकू म्हणजे काय होणार 13√2 डिवाइडेड बाय हा √2 जशानं तसा त्याचा रॅशनलाइज केलेला फक्त डिवाइडेड बाय √2 इज इक्वल टू x. आता बघा √2 चा गुणाकार केला तर 2 होतात म्हणजे काय ना 30 into √2 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू x. याच्यासोबत याचा जर भाग दिला की ते 6.5 म्हणजे काय आलं देअरफॉर x इज इक्वल टू 6.5√2. हे आहे तुमचं फायनल आन्सर. मग काय लिहिता येते देअरफॉर साइड ऑफ स्क्वेअर इज 6.5√2 सेंटीमीटर. एवढे तुमचे काय राहणार त्या तुमच्या स्क्वेअरची साइड राहिलं. अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर बघा